तर शेतासाठी रस्ता मिळत नाही म्हणून आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्याला नायब तहसीलदारानं लवकर मरण्याचा सल्ला दिल्याची एक संतापजनक घटना बुलढाण्याच्या खामगावात घडलेली आहे। आणि यानंतर नायब तहसीलदाराला न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा जोरदार आता दणका बसलाय। या बातमीनंतर उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांनी सदर प्रकरण नायब तहसीलदार निखिल पाटील यांच्याकडून काढून घेतलेलं आहे। शिवाय शेतकऱ्यांशी उद्धटपणे वागणाऱ्या या नायब तहसीलदाराला कडक समज देण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। मात्र या प्रकरणात गैरवर्तणूक करून शेतकऱ्याला मर म्हणणाऱ्या नायब तहसीलदारावर कारवाई करण्याची मागणी आता केली जाते आहे। तर एक बातमी आता एक वेगळी महत्त्वाची आहे। पॅलेस्टाईन आणि गाझामधल्या मदत कार्याला पाठिंबा देण्याचा दावा करत इमाम अहमद रजा फाउंडेशन या अनधिकृत संस्थेच्या माध्यमातून निधी गोळा करण्यात आलेला होता। युनानी डॉक्टर सय्यद बाबर आणि अली सय्यद महमूद यानं शेकडो लोकांकडून 90 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा केलेली होती। छत्रपती संभाजीनगर एटीएस पथकानं हा सर्व प्रकार समोर आणलेला आहे आणि या घोटाळ्यामध्ये आता देणगी देणाऱ्यांची पोलीस चौकशी करणार आहेत। त्याबाबत माहिती मागवण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले। त्याच्यामध्ये सय्यद बाबर नावाचा जो इसम आहे तो सर्वसामान्य लोकांकडून पॅलेस्टाईन आणि गाझामधल्या लोकांना मदत कार्य करण्यासाठी म्हणून क्राऊड फंडिंग किंवा देणगी स्वरूपात पैसे जमा करायचा त्याच्या फाउंडेशनच्या नावावर। आणि हे पैसे त्यानं त्या कामासाठी न वापरता त्याच्यापैकी फक्त 10% रक्कम त्यानं त्याच्यासाठी वापरली, बाहेर देशात पाठवली, आणि बाकी रक्कम त्यानं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरली। जेणेकरून यामध्ये देणगीदारांचा विश्वास संपादन करून त्यांनी त्याचा विश्वासघात केलेला आहे असं एकंदरीत फिर्यादीवरून दिसून येते। त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून